मराठी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकारांबद्दल ज्यांच्या अभिनयानं अनेक पिढ्यांना खिळवून ठेवलंय ते म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ. दोघंही आजही मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. पण त्यांच्या आयुष्यात एक असा व्यक्ती आहे जो या सगळ्यापासून पूर्णपणे दूर आहे. तो कोण? त्यांचा एकुलता एक मुलगा अनिकेत सराफ. बहुतांश मराठी सेलिब्रिटींची मुलं-मुली सिनेसृष्टीतच येतात. पण अनिकेतनं मात्र पूर्ण वेगळा रस्ता निवडला. तो शिकण्यासाठी परदेशात गेला आणि तिथंच स्थायिक झाला. आज तो भारतात परत येण्याची इच्छा दाखवत नाही. नुकत्याच एका मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी या विषयावर खुलं बोलताना अनेक गोष्टी सांगितल्या. निवेदिता म्हणाल्या, "कोरोनाच्या काळात आम्ही त्याला भारतात परत येण्यासाठी खूप आग्रह केला. पण त्यावेळी त्याचं कॅनडियन नागरिकत्व प्रक्रियेत होतं. तो म्हणाला, मी इथे काहीतरी करून पाहतो. आणि त्यानं तसंच केलं. आज अनिकेत कॅनडामध्ये इंग्लिश शिकवतो. तो स्टोरीज आणि पझल्सच्या माध्यमातून मुलांना इंग्लिश शिकवण्यात माहीर आहे. शिवाय तिथल्या इंग्लिश नाटकांमध्येही तो काम करतो. तो खूप चांगला लेखनही करतो. पण तो भारतात का परत येत नाही याचं खरं कारण निवेदिता सराफ यांनी प्रथमच सांगितलं. ते म्हणाल्या, अनिकेतला परदेशात राहायला खूप आवडतं. तो म्हणतो, इथे एक सामान्य माणूस साधं आणि शांत जीवन जगू शकतो. भारतात त्याला ते अवघड वाटतं. तो म्हणाला, मी तुमच्यासारखा प्रसिद्ध होणार नाही, मोठा पैसा कमवणार नाही, पण जे मला हवंय ते साधं आणि आनंदी जीवन मी इथे जगू शकतो. निवेदिता पुढे म्हणाल्या, आम्हाला दोघांना परदेशात जायची इच्छा नव्हती, पण त्याला होती. आम्ही त्याला थांबवलं नाही, कारण तो तिथे खूप खुश आहे. पण या निर्णयामागे आई-वडिलांच्या मनातले भावही खूप आहेत. निवेदिता सांगतात, जेव्हा तो भारतात येतो आणि आम्ही त्याला एअरपोर्टवर सोडायला जातो, तेव्हा ते क्षण आमच्यासाठी खूप कठीण असतात. कधी तो आजारी पडला तर आपण त्याच्याजवळ नाही, हे विचार आम्हाला अस्वस्थ करतात. अलीकडेच अशोक सराफ आजारी पडले होते. त्यावेळी अनिकेतला इथे येणं शक्य झालं नाही. त्यालाही खूप वाईट वाटलं. पण तरीही पालक म्हणून त्यांनी मुलाच्या खुशीला महत्त्व दिलं. मित्रांनो, हा निर्णय सोपा नाही. एकीकडे मुलाची खुशी, दुसरीकडे आई-वडिलांची आस. तुम्हाला काय वाटतं? अनिकेतनं जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे का? की पालकांसोबत भारतात राहणं जास्त चांगलं होतं? तुमच्या मतांमध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.